आमच्या बरोबर समोर आले तेवढा काही समोर आले लावणीची गाणी बिणी म्हणा है की ना। प्रकल्पवादी शेतकरी संघाच्या मार्फत आज आम्ही आमच्या 71 सालात घेतलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी इथं आलोय। सुमारे 100-200 शेतकरी इथं आले आहेत। तरुण शहरातले लोक आहेत आणि तरी त्यांनी अर्धा तासामध्ये एका दळाची चिखल लावून लावणी पण सुद्धा केली आहे। म्हणजे निश्चितपणे लोकांचा केवढा मोठा उत्साह आहे आणि एवढ्या वर्षात 53 वर्षात तुम्ही आम्हाला जमिनीपासून बाहेर टाकलात, आमच्या जमिनी हिसकावून घेतल्यात, फार कवडी मोलानं तुम्ही आम्हाला त्याचा मोबदला दिलात आणि ती जमीन आजही 53 वर्षात तशीच पाडून टाकली आहे। आताच बघा डम्पिंग ग्राउंड सारखा तो वापर करताय, तुमचा एक ट्रॅक्टर आलाय जो डम्पिंग ग्राउंड म्हणून इथं जमिनी टाकायला आलाय। बंधू हे सगळं निषेधार्थ आहे। सरकारने आमच्याला लवकरात लवकर दखल घ्यावी। सरकार जे आता सध्या सरकार जे काही गोष्टी सांगते, कालच आम्ही बाईट पाहिली आणि त्या बाईटमध्ये आम्हाला सांगण्यात आलं इथल्या स्थानिक उद्योग मंत्र्यांनी की आम्ही ह्याला समजून सांगतो, ह्याला आंदोलन करा करू नका असं सांगतोय। ते राजकारण करतात, इथं कोणतेही राजकारण नाही आहे। हे सर्व प्रकारचे लोक इथं आलेले आहेत, हे राजकारण आम्हाला करायचंच नाही आहे। आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही सरकारला, आमदारांना, कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन थकलोय आणि तरी कलेक्टर किंवा इथलं आमचे उद्योग मंत्री आमच्याकडे लक्ष देत नाही आहेत आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज हे पाऊल उचललंय। आम्ही आता शेती करतोय आणि बंधूंनो अशी जर सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही अशी शेती करत राहू, या जमिनीचा सगळा ताबा घेऊ आणि ज्यांनी अनधिकृतपणे किंवा गैरवापरानं ज्यांनी इथं बंगले बांधले आहेत, घरं बांधले आहेत, ज्या भांडवलदारांनी इथं मोठमोठे स्विमिंग पूल बांधलेले आहेत, हे सगळं आम्ही उद्ध्वस्त पण करण्याची वेळ आली तर उद्ध्वस्त पण करू। पण बंधूंनो आम्ही शांततेने जाणार लोक, आज आम्ही सकाळपासून शांततेने इथं बसलेलो आहोत आणि आम्ही शांततेने एक दळा आम्ही नांगरलेला आहे। ह्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, सरकारने समजून घ्यावं आणि सरकारने आम्हाला 8 दिवसात आपली मुलाखत द्यावी। इथल्या उद्योगमंत्र्यांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी आम्हाला आमच्या समोर येऊन 8 दिवसात ह्या गोष्टीचा निपटारा करावा, ही आमची विनंती आहे त्यांना। आमचा हेतू नाही आहे की सरकारला अडचणी आणणं किंवा दंगाफासा करून सरकारचं लक्ष वेधणं, हा आमचा मुळीच हेतू नाही आहे। शांततेनं सकाळपासून आम्ही इथे शेती करतोय, शेती पण एक झालेली आहे, एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही शेती पण केली आहे। त्याच्यानंतर आम्ही आता इथं आमची मीटिंग होणार त्या सीमादेवीच्या मंदिरामध्ये आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही आमचं जे धोरण आलंय शासकीय प्रशासनानं जे मला कालपासून जे काही गोष्टी सांगितल्यात त्या मी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगणार आहे आणि सरकारने आमच्या वेळीत लवकरात लवकर दखल घेऊन आम्ही जे म्हणतोय की आम्हाला आमच्या जमिनी परत द्या, 53 वर्षात तुम्ही आमच्या जमिनी परत का वापरलेला त्या परत द्या, अन्यथा आम्हाला एखादा मोबदला वाढवून द्या, आमचं पॅकेज वाढवून द्या, हीच आमच्याकडे आमची सरकारकडे विनंती आहे। पण स्पेसिफिकली आम्ही सरकारकडनं आमच्या जमिनीच मागतोय, आम्हाला आमच्या जमिनीच द्या, ज्या तुम्ही चुकीच्या ठिकाणी दिल्यात त्या काढून आम्हाला द्या, हेच आमची सगळ्या शेतकऱ्यांची पहिली मागणी आहे। आणि जी आमदार साहेब जे आता सांगतायत की आम्ही राजकारण करतो, हे त्यांचं टोटल चुकीची गोष्ट आहे। आम्हाला आमदार साहेबांना अडचणीत आणायचं नाही आहे किंवा उद्योगमंत्री ते झाले म्हणून आम्ही हा प्रयोग सुरू केला असं नाही आहे। मी स्पष्ट होतो, आम्ही प्लेन जाणारे लोक आहोत, आमच्यावर अन्याय झालाय आणि त्या अन्यायाचं परिमार्जन तुम्ही करायचंय एवढंच सांगेल।